स्वागत. आपण चर्चा करतोय, विश्लेषण करतोय आज लागलेल्या निकालांच्या अनुषंगाने. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी समर खडस यांनी जे म्हटलेलं होतं प्रादेशिक पक्षांच्या ताकदीच्या अनुषंगाने, मला असं वाटतंय की त्यामुळे काँग्रेसला कुठेतरी मनातल्या मनात आनंद होतोय का याबद्दल आपण सचिन सावंत यांच्याकडे जाणार आहोत. पण आता अभिजित रमनाथकर यांच्याकडे मी येते आणि मला तुम्हाला असं विचारायचं आहे की प्रत्यक्षामध्ये तुम्ही जाऊन अनुभव घेतलेला आहे या निवडणुकीच्या आधी, तिथल्या लोकांचं सेंटिमेंट जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला असं वाटत होतं की अशा पद्धतीचं इतकं अग्रेसिव्ह सेंटिमेंट मतांमध्ये कुठेतरी ट्रान्सलेट होणार आहे? पूर्वी मागच्या 4 महिन्यापासून माझी टीम आणि मी पश्चिम बंगालच्या विविध भागात फिरलो. एक गोष्ट जाणवत होती की ममता बॅनर्जींच्या विरोधात प्रचंड मोठी अँटी इन्कम्बन्सी होती. ती अँटी इन्कम्बन्सी 2 वेगवेगळ्या पातळीवर आम्ही तपासण्याचा प्रयत्न केला. एक शहरी भागातील अँटी इन्कम्बन्सी आणि ग्रामीण भागातली. तर ग्रामीण भागामध्ये अजूनही ममता बॅनर्जीचे समर्थक, महिला मतदार ह्या त्यांच्या कल्याणकारी योजनांमुळे त्यांच्या बाजूला आम्हाला दिसून आल्या. परंतु शहरी भागामध्ये आर्जीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका तरुण डॉक्टर युवतीची हत्या होते, तिच्यावर रेप होतो आणि त्या आरोपींना वाचवण्याचं काम टीएमसी सरकार करते, ममता बॅनर्जी करते, याची चीड जनतेच्या मनात प्रचंड दिसत होती. पण बंगालमध्ये एक अडचण आहे. बंगाली जनता फार हिंदी सिनेमे पाहत नाही, त्यामुळे त्यांना फार हिंदी बोलता येत नाही. ते एक तर बंगालीत बोलतात किंवा तोकड्या मोकड्या एखादे दुसरं इंग्रजी शब्दात बोलतात. आम्ही जेव्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करायचो तर बंगाली महिला म्हणायची की बोलबो ना, मला बोलायचं नाही. की एखाद्या पुरुषाला आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तर तो म्हणायचा टफ है इस बार, 50-50 आहे. पण तो जसं आपण यूपी बिहारमध्ये गेल्यावर मतदार खुलून बोलतो, मन मोकळं करतो, तसं बंगाली मतदार आम्हाला करताना दिसला नाही. परंतु एक अंडर करंट जाणवत होता की तो सत्ताविरोधी आहे आणि त्यामध्ये एक ध्रुवीकरण झालेलं आहे. ते ध्रुवीकरण हे आहे की बंगाली समाज हा कधीच जातीपातीला न मानणारा, धर्माला न मानणारा आहे. अशा वेळेला त्यांनी या वेळेला हिंदू म्हणून मतदान केलं. तुम्ही जर तिथल्या लोकांमध्ये बोललात, तो आजूबाजूला बघायचा, कोणी आपल्याला बघतो का, टीएमसीचा कार्यकर्ता आहे का, कोणी आपल्यावर लक्ष ठेवणारा, किंवा तो इतर अल्पसंख्याक समुदायातून पाहतो का, असं जर कोणी नसेल तर तो जय श्रीराम म्हणायचा. कारण बंगालला एक रक्तरंजित हिंसाचाराचा इतिहास आहे. जर कोणी विरोधात सत्तेच्या बोललं की त्याच्यावर हमला होतो, हत्या होते, हे आपण मागच्या 20-25 वर्षात पाहिलेलं आहे. त्या भीतीपोटी लोक बोलायचे नाही. परंतु तिथल्या मतदारांनी मतदानामधून मात्र परिवर्तन हाच नारा होता हे दाखवून दिलेलं आहे. अभिजित, खूप महत्त्वाचा मुद्दा तू मांडला की बंगालचा इतिहास जर आपण बघितला तर तो जात धर्म विरहित अशा पद्धतीची तिथे परंपरा राहिलेली आहे. पण व्यंकटेशजी, मी आपल्याकडे येते. या खेपेला एवढं मोठं पोलरायझेशन करण्यात बीजेपी यशस्वी झाली, त्याची कारणं काय? हा म्हणजे भारतामध्ये जे 4-5 प्रमुख राज्य आहेत जिथे मुसलमान किंवा मायनॉरिटीची संख्या जास्त आहे, त्यामध्ये आसाम आहे, पश्चिम बंगाल आहे,